दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमोल कीर्तीकर यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली। यावर आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी टीका केली आहे। आपण गेल्या वेळेला इकडनं आपले खासदार निवडून दिले होते, आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेला आहे ना। एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच या निष्ठेने अमोल लढतोय। अमोलच्या पाठीकडे सुद्धा चौकशीचा शुक्लकाष्ठ लावण्याचा प्रयत्न चालूच आहे। पण सगळ्यांना सांगतोय की सगळे दिवस सारखे नसतात। आज तुम्ही आमच्या मागे लागलेला आहात, पण उद्या येणारं सरकार आमचं आहे आणि ते सरकार आल्यानंतर जे लोक माझ्या सैनिकांना त्रास देत आहेत ते सगळे आहेत, त्याला टाकल्याशिवाय मी राहणार नाही। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नैब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, मुंबईमधल्या लोकसभा जागांचं वाटप हे प्रत्येक पक्षासाठी क्रुशियल असणार आहे। त्यात शिवसेनेसाठी, ठाकरे गटासाठी यावेळची निवडणूक मुंबईतल्या जागा या जास्त प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत। कसं राजकारण रंगतंय महाविकास आघाडीतच मुंबईतल्या जागांवरून? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण आत्ताच ऐकलं, उद्धव ठाकरे यांनी काल शाखा भेटी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये या शाखा भेटी होत्या आणि याच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। मात्र याच उमेदवारीवर आता आक्षेप घेत संजय निरुपम यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये याआधी सुद्धा जेव्हा एबीपी माझाशी त्यांनी बोलताना सांगितलं होतं की उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ ही काँग्रेसची जागा आहे असं संजय निरुपम यांचं म्हणणं आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण स्वतः इच्छुक उमेदवार आहोत आणि तशा प्रकारे त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा सांगितलेलं आहे। त्यांचं या ट्विटमध्ये असं म्हणणं आहे की अजूनही अंतिम जो फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा तो ठरलेला नाहीये। 8 ते 9 जागांवर निर्णय होणं अपेक्षित आहे आणि या 8 ते 9 जागांमध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची सुद्धा जागा आहे आणि असं असताना सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांचं नाव उमेदवारीसाठी जाहीर केलं जातं। आता त्यामध्ये त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की अमोल कीर्तीकर यांची खिचडी जो घोटाळा आहे या घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आहे, त्यांची चौकशी सुरू आहे आणि असं असताना अशा उमेदवाराचा प्रचार शिवसेना ठाकरे गट त्यासोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते करणार का, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। आणि त्यांचं हे सुद्धा मत आहे, जर अंतिम निर्णय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा झाला नसेल तर मग अशा प्रकारे उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याकडनं का जाहीर केली जाते। त्यांनी शिवसेना ठाकरे गट पक्षश्रेष्ठी त्यासोबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना या सगळ्या संदर्भात विचारणा केलेली आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की अशा प्रकारे जर अमोल कीर्तीकर उमेदवार असतील तर यांची चौकशी सुरू असताना हा प्रचार केला जाणार का। त्यामुळे पुन्हा एकदा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका उमेदवार कोण यावर आता महाविकास आघाडीमध्ये अडचणी निर्माण होताना पाहायला मिळतात। जसं दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ असेल तसंच अगदी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीला जर अशा प्रकारे संजय निरुपम जे एक वरिष्ठ नेते काँग्रेसमधले आहेत त्यांनी जर अशा प्रकारे आक्षेप घेतला असेल आणि आपली स्वतःची उमेदवारी आपण इच्छुक असल्याचं सांगितलं असेल तर नक्कीच इथे मोठा पेच निर्माण होऊ शकतो। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा